आहे आणि ते मात्र वेल जज कमालीचा झेल फलंदाज वेल विकेटचं पतन.
येस मॅचला पण सुरुवात करूयात. बुनशा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोडंसं टेक्निकल इरर त्या अनुषंगाने आपण थोडंसं मॅचपासून दूर होतो. पुनशा जोडले जातो आणि आता आर्यन नवीन फलंदाज मधाशा आतमध्ये. हो सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि इथे मात्र काल जे दृश्य घडलं होतं तेच आता घडलंय. खरं तर थोडीशी विकेट वर त्या अनुषंगाने विकेटच्या अगदी बाहेरच्या बाजूला चेंडू लागला आणि तत्पूर्वी इथे मात्र आणखी एक धाव धावफलकावरती जोडली जाते. आता चॉईस बॉल नसेल कारण की आता 70-70चे बॉल्स येथे मात्र पुरस्कृत केले जातात. त्या अनुषंगाने आता पुढील मॅचेससाठी चॉईस बॉल नसणार या गोष्टीची आपण नोंद घ्या. जीतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि आता सध्याच्या घडीला ओ फुल टॉस चेंडू आहे त्याच्यावरती गॅप शॉट सिलेक्शन आडव्या बाटने ऑन साईडला वळवलाय. डीप मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या पार. हा दमदार चौकार. खेळाडू कक्षामध्ये आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. विनंती असेल आयोजकांना की आपण खेळाडू कक्षामध्ये पाण्याचा जार घेऊन जा. स्विचिट क्या बात आहे. कमालीचा फटका आणि चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड पॉइंट बॉन्डी लाईनच्या बाहेर. धमाकेदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाहायला मिळालं. तत्पूर्वी एक चेकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल
15 या आकड्यावरती अजय होते. अजयने चांगला स्टॉप केला. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. टीम भूमी 11 जय शूटिंग देवरुंग आणि त्याचबरोबरीनं जय दुर्गा टेमगरवाडा संघाचे कॅप्टन्स आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येऊन विराजमान व्हा, कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत. ओ फटका चांगला आहे आणि त्याच्यावरती धावा देखील मिळतील. तर म्हणजे 4 एका टप्प्यानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार चौकार. येतो आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोचेल. ते म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार राहिल्या. आर्यनच्या वतीनं आणखी एक कमालीचा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. साठी रा जाऊन पोहोचते. ती म्हणजे 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ देखील इथून मात्र साकारला जातोय. गोलंदाज तयार. हो पळून खेळलेत थोडशा. चांगला फटका पाहायला मिळाला आणि आमच्या संगीत कक्षाला सलामी देणारा हा बॅक टू बॅक सलगचा तिसरा चौकार. दीपक नवीन फलंदाज. हो आता बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय आणि इथे मात्र नशिबाचा दमदार चौकार.
ते आता जाऊन पोहोचले ते म्हणजे 31 31 धावा. 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित सज्ज झालाय. हो स्विंग अँड अवे डॉट बॉल. हो आणखी एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. हो फटका दमदार. उंची जास्त आणि लांबी देखील गाठली आहे सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 37 37 या आकड्यावरती. हो चांगली गोलंदाजी. आता बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. खरं तर या षटकामध्ये 3 चेंडू डॉट आणि एक षटकार रोहितच्या नक्कीच गोलंदाजीवरती आपण पाहिला. धावसंख्या धावफलकावरती 37 37 धावा धावफलकावरती. आता ऑफ शिक्षक बाहेर आहे आणि पंचांचा वाईटचा इशारा. अगदी आपण पाहिलं तर लेग स्टिक सोडल्या. कारण की कॉमेंट्री बॉक्स आपण पाहिला तर विरुद्ध दिशेला त्या अनुषंगाने ऍक्शन रिप्ला आपण लगेचच चेक केला. अगदी लेग स्टिक सोडली आणि पंचांचा वाईटचा इशारा. हो समोरच्या दिशेने खेळला. उंची जास्त आणि लांबी देखील गाठल्या. आणखी एक धमाका. बिग हिट षटकार. आणखी एक. ओहो व्हॉट कॅच. परंतु इथे पाहावं लागेल नक्की घडलंय का. पंचांनी षटकार घोषित केला. एफर्ट्स लाजवाब आणि शेवटच्या मोमेंटला बॅलन्स गमावला आणि हा षटकार. संख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 3 षटकांच्या अखेरीस. 50 धावा धावफलकावरती. या क्रमांकावरती धावा देखील आपण चेस होताना पाहिले. त्या अनुषंगाने 50 धावा जरूर 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमोलवरती पुनश्च जबाबदारी दिली गेली. जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल, कारण की आता धावांचा आलेख वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळतोय. हो, चांगली गोलंदाजी, लाऊड अपील आणि फिंगर अप. OUT फलंदाज असेल बाद. षटकामध्ये त्या धावांवरती ब्रेक लावण्याचं कार्य सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 52, 52 धावा. एका बाजूला आपण पाहतोय टीम जानकी इंटरप्राइजेस पिंपळगर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय या ओम साई स्पोर्ट्स दावडी अशी ही मॅच आहे. आणि सध्याच्या कडेला धावसंख्या धावफलकावरती 52, 52 धावा. पुढील मॅच आपण पाहणार आहोत भूमी 11 जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल जय दुर्गा टिमगरपाडा. क्षेत्ररक्षक येतोय पुनश्च अगदी लॉंग ऑफ मधून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ते पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोचेल 55. हो, चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतो अगदी लॉंग ऑफ मधून आणि फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळाली. आणि इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा धावफलकावरती.
चला माशॉन करायचे 56 धावा धावफलकावरती अंतिम षटक शिल्लक आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहन तावरती जबाबदारी आहे. 56 धावा धावफलकावरती रोहन ता गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो आहे. गेम ऑन. हो चांगला चेंडू होता इथे मात्र ड्राईव्ह केलाय बॉलर्स बॅक ड्राईव्ह एक धाव घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली स्पर्धा आपण पाहतोय ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषक 2026 हा दरार प्रत्येक संघाला इथे मात्र आकर्षक जर्सी पुरस्कृत करण्यात आल्या आणि सध्याच्या घडीला स्पर्धा देखील दमदार. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती गोलंदाज तयार ऑन दी मार्क. हो चांगला फटका हा देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय एक धाव घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज असेल बाद. हो आकाशने आल्या इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. खरं तर नॉन स्ट्राईक एंडला आकाश होते स्ट्राईक एंडला रोनक होते. रोनकने चांगला फटका एक्झिक्यूट केला परंतु लॉंग ऑफला चांगला झेल आणखी एक फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 59 59 धाबा 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकातील. 59 59 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. नवीन फलंदाज पवन स्ट्राईक एंडला पवनला आपण पाहतोय. फिफ्टी 59 धाबा धावफलकावरती गोलंदाज तयार ऑन दी मार्क. हो लेन खेचली होती त्याच्यावरती इथे पूल केलाय पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर गोल दणदणीत खणखणीत चौकार. चौकार आला आणि चौकारनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 63 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. हो लेन खेचले आता क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तत्पूर्वी एक जाव धावफलकावरती जोडली जाईल. पल्लस्कूप करण्याचा प्रयत्न होता अगदी फाईन लेगला बीट करायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक शॉट फाईनला सज्ज होते अर्थातच हर्षल आणि हर्षलने इथे मात्र
हर्षदने चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका साकारली आणि आता हा अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडू या षटकातील गोलंदाज सिहार रोहनदा पुनश्च इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज असेल बाद. फक्त एकच धाव मिळेल आणि धावसंख्या धावफलकावरती 65 धावा आणि जिंकण्यासाठी आता 66 धावेंची आवश्यकता असेल. ते म्हणजे टीम जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर या संघाला. चला आपण टॉस करूयात. पुढील मॅचचा टॉस इथे आपण संपन्न करूयात. भूमी 11 जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच जय दुर्गा टेमगर पाडाबी. चला टॉस करूयात आपण. जय दुर्गा टेमगरपाडा ब आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय भूमी 11 जय जोटिंग देवरुंग अशी ही मॅच. एकवीर असा कॉल आलाय. टॉस जिंकलाय भूमी 11 जय दुर्गा देवरुंग संघाने आणि क्षेत्ररक्षण यस डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग असेल. अजाब्यात मॅचच्या दिशेने जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 66 धावा आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र अर्थातच राजू जाधव. थँक्यू. सूचना एक असेल की पुढील सर्व सामने हे 3-3 षटकांचे होणार आहेत. या गोष्टीची नोंद घ्या आपण. थँक्यू सो मच विश्वास केने सर. करणजी मगर यांचं आगमन झालेलं आहे. एकता स्पोर्ट घोटसई संघाचे कर्णधार आकाश धुमाळ देखील जॉईन आहे. वाईस कॅप्टन आहे आकाश धुमाळ एकता स्पोर्ट घोटसई संघाचे. हवेत उडी घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत उडी घ्यायची असेल तर आकाशासारखं सामर्थ्य हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी. आणि स्वराज्य निर्माण करायचं असेल तर राजे छत्रपती शिवाजी महाराजांचंच काळीज हवं. राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं काळीज हवं. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहत आहेत ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा थरार आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटते. पुढील मॅच देखील आपल्याला पाहायला भेटेल. भूमी 11 जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या अगेन्स्ट जय दुर्गा टेमगर अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. टॉस जिंकला या भूमी 11 जय जोटिंग देवरुंग या टीमनं. डिसिजन आमच्यापर्यंत जो मात्र पोहोचलेला नाहीये. चला तर या ठिकाणी तब्बल 66 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ओम साई स्पोर्ट दावडी या टीमनं. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर सांगे संघानं मात्र खूप चांगला कमबॅक केला आणि द्वितीय फेरीमध्ये टीम मात्र पोहोचलेली आहे. दरम्यान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल तब्बल 66 धावांचं लक्ष आहे. 5 ओव्हरची मॅच आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस आपल्याला 3 ओव्हरच्या पाहायला भेटतील. खेळाडूंना ही सूचना आम्ही पोहोचवत आहोत. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता आपण पाहू शकाल
रोहन आणि रोहंता आणि सुहास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. रोहंता आणि सुहासची ही जोडी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा जमवण्याचा प्रयत्न करेल, परंतु इथे या जोडीला रोखण्याचं काम करण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती बॉलर आहेत पवन. एक पवन देवता आपण पाहू शकाल. आता त्यांनी वेग धारण केलेला आहे या क्रीडांगणावरती. हवेचा संत वेग आपल्याला पाहायला भेटत आहे. 3:50 झालेले आहेत भारतीय नियमानुसार. आपण पाहू शकाल ही मॅच. चला, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. वेळ असेल आपल्याकडे आता कमी. सहासष्ट धावांचं लक्ष. जाऊया मॅचकडे. मॅचला झाली सुरुवात. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. व्हाईटिश लॉंग ऑनच्या दरम्यान लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. पहिलाच बॉल दर्जेदार. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. थोडासा बाउन्स दिला जात आहे. कुठल्या स्पॉटवरती बॉलला थोडीशी उसळी देऊन बीट करण्यात आलं. डॉट बॉल. पवनचा पहिला बॉल चांगला पाहायला भेटतोय. 66 धावांच्या लक्षाचा पाठलाग आणि पहिला बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला टाकलेला आहे आणि थोडासा कानमंत्र देखील या ठिकाणी दिलेला आहे रोहंताला. सुहास, या दोघांमध्ये आता तालमेल जमणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल पवनचा. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिली सफलता, पहिला धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल जानकी एंटरप्राइजेस पिंपळकर या टीमला. चौदा 14.14 सरासरी धावफलकावरती असताना इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिली विकेट इथे फेकली गेलेली आहे. 2 बॉल इथे संपन्न झालेले आहेत. अजूनही एकही धावफलकावरती नाहीये. दडपण या ठिकाणी नक्कीच रोहंताच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं. पहिला बॉल त्याच्या वतीने डॉट झाला. दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज रोहंता बाद. साहिल मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला बॉल इथे आपण जर पाहिलं तर साहिल देखील पहिला बॉल डॉट केलाय. धावसंख्या अजूनही 0 आहे. अजूनही एक धावफलकावरती काढली गेली जात नाहीये. एक विकेट मात्र फेकला जात आहे. दडपण वाढलेलं मैदानाच्या आतमध्ये. साहिल जो पूर्णपणे आता या ठिकाणी दडपणाच्या छायेमध्ये आहे. पुढचा बॉल. ओ, इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त, यष्ट्या वाकवल्या, यष्ट्या झुकवल्या. फलंदाज बाद. दुसरा धक्का. मित्रांनो, जी माणसे पायानं चालतात तो फक्त अंतर कापत असतात आणि जी माणसं आपल्या बुद्धीनं चालत असतात ती माणसं निश्चितपणे ध्येय गाठत असतात. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आणि या क्रिकेटच्या पटलावरती देखील तुम्हाला तुमच्या ताकदीवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. 2 मोठे धक्के मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बॅकफूटवरती टीम चाललेली आहे. जानकी एंटरप्राइजेस पिंपळकर ही टीम आपण पाहू शकाल. 66 धावांचं हे भलं मोठं लक्ष आता हे पेलण्याकरिता खूप अडचणीला सामोरे जावं लागत आहे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता रोहित आलाय. अजूनही जर आपण इथं विचार केला तर 2 मोठे फटके आले तर अजूनही ही जी इनिंग आहे ती जिवंत होऊ शकेल, परंतु रोहितला तो कारनामा करावा लागेल. पवन वाऱ्यासारख्या वेगानं बेधुंद गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत 2 फलंदाजांना त्यांनी डगआउटच्या आसऱ्याला पाठवले. हे टॉपचा बॅटर आपण पाहिलं तर रोहंता आणि तदनंतर साहिलला त्याने डगआउटच्या आसऱ्याला पाठवलं. इथे मात्र दर्जेदार पटका तिकडे पकडली झेल. वॉट अ कॅच, दर्जेदार कॅच तिकडे पकडली आहे आणि तिसरा गडी बाद. ना मित्रांनो, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागतोय. आपण पाहू शकाल काय झेल त्या ठिकाणी पकडली आहे. दर्जेदार कॅच. 3 खेळाडू डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. पूर्णपणे बॅकफुटवरती टीम आपण पाहू शकाल. एकही धावफलकावरती नाहीये. 3 विकेट बाद आणि आता इथे आपण जर पाहिलं तर आता पवन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि तसेच मेडन ओव्हरच्या देखील उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेतील ही मेडन षटक नक्कीच ठरेल. मी तर म्हणेन की आतापर्यंत कोणत्याच गोलंदाजाने असा कारनामा या स्पर्धेमध्ये केला नाहीये आणि विकेट हॅट्रिक इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळून चालणार नाहीये. धावबादची संधी, फलंदाज बाद. सांघिक सफलता इथे प्राप्त केली आहे. संघाची ही विकेट असेल आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. मेडन ओव्हर. आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. व्यूहरचना इंद्रजीतनं ठेवलेली आहे. समोर असेल त्याच्या हर्षल. अजून एकही धाव झालेली नाहीये धावफलकावरती. हर्षल आहे स्ट्राईकला. अजय स्ट्राईक वरती टॅप केलाय बॉल. अजयनं त्या ठिकाणी दरम्यान अजून एक गडी बाद होऊ शकेल. 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद.
करेल. पुढचा बॉल इथे कट केलाय बॉल. आता मात्र या ठिकाणी बऱ्याच काळानंतर जो सुका पडला होता, जो अकाल पडला होता, तो अकाल इथे भरून काढलाय. 4 धावा धावफलकावरती. म्हणतात ना मित्रांनो की मोठ्या गोष्टीचं बेत आखत वेळ घालवण्यापेक्षा छोट्या गोष्टीनं सुरुवात करणं अधिक चांगलं असतं. शक्तीचा उपयोग वेळ काळ पाहून करावा लागतो मित्रांनो. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं तपावं लागेल, तरच तुम्ही उभरू शकाल. जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊल खुणा उमटायच्या आहेत ना, तर एकच उपाय आहे, कधी पाऊल तुम्हाला माघारी घ्यावं लागणार नाहीये. सातत्यानं पुढं चालत राहणं, ध्येय कायम ठेवणं गरजेचं असेल. परंतु आता इथे मात्र पूर्ण ध्येय जे आहे ते उद्ध्वस्त करून टाकलेले आहे. मैदानाच्या आतमध्ये फक्त 4 धावा धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी इंद्रजीतच्या वतीनं देखील पाहू शकाल. चौकार इथे जरूर पाहायला भेटतोय. परंतु पाहूया पुढील 3 बॉलमध्ये काय समीकरण असेल. वॉट अ बॉलिंग. फलंदाज बाद. काय बॉल आहे इंद्रजीतचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. अगदी दर्जेदार बॉल. बॅटचा कीज घेऊन त्या ठिकाणी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे औपचारिकता आता या सामन्यामध्ये उरलेली आहे. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये तब्बल 66 धावांचं लक्ष. आज बॅटिंग दमदार झाली या मैदानावरती. धावा देखील चांगल्या पाहायला भेटल्या, परंतु चेसिंगमध्ये कुठंतरी संघ मात्र अडचणीमध्ये पडले. पुढील मॅच देखील आपल्याला दमदार पाहायला भेटेल. भूमी 11 जय जोटिंग देवरुंग आणि जय दुर्गा टेमघरपाडा अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. परंतु या मॅचचा आपण विचार केला तर ओम साई स्पोर्ट दावडी संघ दमदार कामगिरी करत आहे. इथे मात्र ओहो, तिथे देखील आपण पाहिलं तर कव्हरच्या वरून दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला भेटतोय 4 धावांसाठी. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. या बॉलवरती आपल्याला पाहायला भेटेल आता 19 बॉल आणि 58 धावांची अजूनही गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता. शंकरनाथ फुकलेला आहे बॅटर. आपण पाहिलं तर चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. क्रिश, क्या क्रिश का गाणा सुनने को मिलेगा. इथे क्रिशनं ती कामगिरी आता करणं फार गरजेचं आहे. तेव्हाच मात्र काहीतरी ऊर्जा निर्माण होऊ शकेल या मॅच मध्ये. ओ, इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल. बॅटची घेऊन त्या ठिकाणी चेंडू फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. एकच धाव मिळाली. इथे आपण जर पाहिलं तर 2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 18 बॉल जिंकण्याकरिता 57 18 मध्ये 57 धावांची गरज आहे. अजूनही इथे जर आपण पाहिलं तर क्रिश मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावा येण्याची शक्यता असू शकेल, कारण की ज्या अनुषंगाने त्यांनी फटका एक्झिक्यूट केलाय, कव्हरच्या वरून एक दर्जेदार चौकार वसूल केलाय, म्हणजे त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल आता पवन. स्वर्गातले सर्व देवता इथे मात्र उतरलीत की काय. मागील बॉलवरती इंद्रजित होते, आता आपण पवनला पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल आणि 57 धावांची गरज. समोर क्रिश. क्रिश आहे समोर, ज्याच्यामध्ये धमक आहे, क्षमता आहे. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. इथे काय बॉलिंग होत आहे मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला बॉलिंग पाहायला भेटेल. जितकी दमदार आज ओम साई स्पोर्ट तावडी संघाने बॅटिंग केली आहे,
तितकी दमदार गोलंदाजी देखील आपण पाहू शकाल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न दरम्यान आपण पाहू शकाल हा देखील बॉल आपल्याला डॉट पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवरती पवन. वाऱ्याचा वेग आहे. ओ इथे देखील काय जबरदस्त. अगदी आपण जर पाहिलं तर फुल लेनचा जायजा घेतलेला आहे. सलगचा दुसरा बॉल त्याच दिशेमध्ये डॉट होत असताना आता 16 बॉल आणि 57ची गरज. इथे लोअर टाच बॉल फाईन लेगला क्षेत्ररक्षक आणि इथे बॅटर क्रिशचा खेळ समाप्त. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीत जीत मैदानाच्या आतमध्ये आहे. पवनचं हे षटक देखील आपण पाहू शकाल. एकही धाव तिथे घरचं नाहीये. एक गडी बाद. पुढचा बॉल. ओ सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे. आता इथे मात्र नक्कीच काहीसा मनोरंजन उरलेलं आहे या मॅचमध्ये. आता मनोरंजन फटके इथे पाहायला भेटतील का या मॅचमध्ये? आपण तेच काही नक्कीच पाहणार आहोत. आता धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिले तर संपूर्ण काही मजा देखील आपल्या कॉम्बॉक्स मध्ये आली होती. दरम्यान इथे आपण पाहिला तर फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आलेले आहेत अनिकेत. आता इथे स्थिती अशी निर्माण या ठिकाणी होईल की संपूर्ण टीम उद्ध्वस्त होईल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 10 धावा धावपलकावरती 13 चेंडू आणि अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल. ओहो इथे मात्र आता व्हीव्हीएस लक्ष्मणचं रूप धारण झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. टेस्ट क्रिकेट सुरू होत आहे. आपण पाहू शकाल आता या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा आपण विचार केले तर इथे मात्र मेडन षटक आपल्याला पाहायला भेटलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा 9 धावा पाहायला भेटल्या आणि मागील षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर फक्त एकच धाव खर्च केली आहे. पवन अगदी वाऱ्याचा वेग तिथे पाहायला भेटला. आता 12 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या अनुमानानुसार जर पाहिलं तर या धावा बनवू शकतील. कारण की जर तुम्ही फटकेबाजी केली प्रत्येक बॉलवरती मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला तब्बल 26-27 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये जर तुमच्या आल्या तर तुम्ही ही मॅच जिंकू शकाल. अनुमान आहे परंतु क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर एक करून दाखवणं आता गरजेचं असेल. कारण की टॉपचे बॅटर आता उरलेले आहेत. मिडल ऑर्डर इथे मात्र आपण पाहिलं तर उद्ध्वस्त झालेली आहे. टॉप ऑर्डर देखील संपुष्टात आलेली आहे. लोअर ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आडव्या बॅटनं तडाखा दिलाय जरूर परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. काय जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट ओमसाई दावडी संघाच्या वतीनं. आता चेंडू देखील त्यांचा गुलाम झालेला आहे. ज्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे तिथे मात्र चेंडू जात आहे. 11 बॉल आणि आता 55ची गरज आहे. इथे फटका चांगला आहे. 4 धावा नक्कीच येतील. चौकार.
स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं तर 11 प्लेयरची जागा असते, ती 11 प्लेयरची जागा देखील आता स्कोर कार्डवरती भरलेली आहे. 10 चेंडू 51ची गरज. इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे, परंतु सुरेख झेल तिथे पकडली, फलंदाज बाद. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आता 9 गडी बाद झालेले आहेत. ही शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये असेल. कॅच देखील अप्रतिम घेतली त्या ठिकाणी झेल अमोल त्या ठिकाणी होते. पुढे थोडेसे ऋषिकेश त्या ठिकाणी होते, पुढे आले होते थोडेसे, परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला त्यांनी देखील झेल पकडली. हा आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा. इथे मात्र लोअर फुल टॉस बॉल खेळून काढला जरूर आहे, चेंडू डीप मध्ये सरकलाय. आठ बॉल आणि 50 धावांची गरज. 8 चेंडू 50 धावांची गरज. पुढील मॅच करिता सज्ज राहायचंय. भूमी 11 जय ज्योटिंग देवरुंग आणि जय दुर्गा टेमगरपाडा. इथे मात्र अनुकूल वातावरण आहे. दरम्यान धावांच्या बाबतीत आपण विचार केला तर तिथे चौकार पाहायला भेटतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 7 बॉल आणि 46 धावांची गरज आहे. आता इथे आपण पाहिलं तर ओम साई स्पोर्ट तावडी संघ हा डॉट बॉल काढल्यानंतर पूर्णपणे बॅकफूट वरती जाऊ शकेल, यात शंका नसेल. काही जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली ओम साई स्पोर्ट दावडी संघाच्या अगेन्स्टच्या वतीनं. आज पवनची खेळी दमदार राहिली आहे. तब्बल 6 गडी त्यांनी या मॅच मध्ये बाद केली. बॅटिंग देखील दमदार केली आहे. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. 4 धावा इथे मात्र जरूर मिळतील. आणि याचबरोबर आपण पाहूया षटकाची समाप्ती इथे मात्र झाली आहे. उरलेले 6 बॉल मध्ये 42 षटकाची समाप्ती झाली का पंच? या षटकाची समाप्ती झालेली आहे. तर आता 6 बॉल 42 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक आलेले आहेत. आता ऋतिक इथे मात्र या मॅच मध्ये थोडासा रंग भरू शकेल. जर ऋतिकने इथे काही खराब बॉल टाकले, वाईट बॉल, नो बॉल असे जर टाकले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फटक्यांची आतिषबाजी कंटिन्यू ठेवणं देखील गरजेचं असेल. हा बॉल थॉट आपल्याला पाहायला भेटतोय. पिंपळगर टीम आपण पाहिलं तर नक्कीच येईल त्याची मात्र वाट पाहतो. ते फटका चांगला आहे, तिथे प्रयत्न देखील चांगले केले, परंतु चेंडू 4 धावांसाठी चौकार. चांगला मनोरंजन सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना बॅटर इथे ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल. तीन बॉल आणि 37 धावांची गरज आहे. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक थर्डमॅन शेप, ओहो एका हातानं झेल. चर्चा आपण करत होतो या ठिकाणी नीरज की ज्या वेळेला तुमचा आत्मविश्वास चांगला असतो त्यावेळेला सर्व काही चांगलं होत असतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ही झेल देखील पाहू शकताय. अगदी एका हातानं झेल पकडली आहे आणि इथे मॅच
मात्र झाली फिनिश. संपूर्ण टीम ऑल आउट. 36 धावा ठेवून ही मॅच मात्र जिंकली आहे दावडी संघानं. चला या मॅचचा विजयाचा शिल्पकार पवन आपण या 6 विकेट चांगली बॅटिंग देखील